पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे तर दिशा देणारी असावी। स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपली मूल्ये आणि हेतू विसरता कामा नये। बातमीमागची भूमिका ही समाज घडवणारी असावी। पत्रकारिता ही एक साधना आहे। संतांची शिकवण, ध्यान आणि आत्मजागृती याचा समावेश पत्रकारितेच्या जीवनात झाला पाहिजे। पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा, असे आवाहन आत्मा मालिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी केले। व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मालिकच्या पावनभूमीत 2 दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज, आदरणीय अमोल खताळ, संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख विपिन कोल्हे यांच्या हस्ते झाला। पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचण्याचे साधन नाही, तर ती एक शास्त्र आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य आंत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात पत्रकारिता म्हणजे राष्ट्रीय उभारणीचे एक माध्यम होते। त्या काळाच्या छपाईपासून ते डिजिटल लाईव्ह यापर्यंत पत्रकारितेचा प्रवास झाला आहे। पण दर्जा टिकवणे हे फार मोठं आव्हान बनलं आहे। पत्रकारितेतील स्पर्धा, वेळेचे बंधन आणि तणाव यामुळे अनेकदा बातमीला विचारांचा आणि मूल्यांचा अभाव राहतो। आत्मशोध आणि ध्यान हे केवळ वैयक्तिक शांतीसाठी नाही, तर पत्रकारितेतील गुणवत्तेसाठी देखील आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी पुढे म्हटले की प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी दिवसातील 15 मिनिटे दिली तर पत्रकार आणि माणूस म्हणून अधिक स्पष्ट, स्थिर आणि समंजस होईल। आत्मा म्हणजेच ती चेतना जी आपल्या कर्मात, विचारात आणि शब्दात प्रकट होते। शब्द हे राष्ट्रनिर्मितीचे साधन आहेत। ते शब्द अज्ञान नष्ट करू शकतात आणि लोकशाही सुदृढ करू शकतात, असा मोलाचा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला। संगमनेरचे आमदार अमोल खताळ म्हणाले की पत्रकारिता हा एक अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे। पत्रकार हे समाजाचे दर्पण असतात। महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे आश्वासन दिले होते। मी एक त्यांचा शिलेदार म्हणून नक्कीच त्यांच्यापर्यंत हे आश्वासन पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख विपिन कोल्हे म्हणाले की पत्रकार हा सत्याचे आणि खोट्याचे विश्लेषण करण्याचा असतो आणि ज्ञानाचा स्रोतही असतो। ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी ही कार्यशाळा फार उपयुक्त ठरेल। तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सरकार किंवा समाजातील महत्त्वाच्या गोष्टींवर पत्रकारांनी प्रकाश टाकला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला। व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्य सर्वांसमोर प्रास्ताविकातून ठेवले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केले। यावेळी समाजशास्त्राच्या अभ्यासक प्राध्यापक सविता गिरे पाटील, आत्मा मालिक ट्रस्टचे नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी, महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी, ज्योतिपाचार्य जयंत पारधी गुरुजी, व्हॉइस ऑफ मीडियाच्या आरोग्य सेल प्रमुख बिमेल मृतुला, व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडे, सविता चंद्रे, संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्हॉइस ऑफ मीडिया नॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मालिक 2 दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते झाला। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।